निर्भय बनू कार्यक्रमामधील आपल्या भाषणामध्ये निखिल वागळे नेमका आज काय म्हणाले ते देखील आपण आता पाहूयात। टेन्शन आलं होतं सगळ्यांना। समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यांनी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये। कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो। मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी। त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे। वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ। त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं। त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला। मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे। आपण सत्याचं काम करतो। आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील। आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो। आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार। या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।